भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रंदिस वाट तुझी अशी भावना असलेले वारकरी गेले अनेक दिवस ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आलाय। तुकोबांच्या पालखीचा ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या साथीने पंढरीच्या दिशेने आज पालखीचं प्रस्थान झालंय। तुकोबांची पालखी आज इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी असणार आहे। उद्या पुण्याच्या दिशेने पालखी रवाना होणार आहे। तर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठुनामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे। इनामदार वाड्यामध्ये आज पालखीचा मुक्काम आहे। इनामदार वाड्यामध्ये आज भजन कीर्तन हा सगळा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो वारकरी दाखल झालेले आहेत। तर तुकोबांच्या पालखीचा आज इनामदार वाड्यामध्ये मुक्काम आहे। इनामदार वाड्यामध्ये कसं वातावरण आहे हे जाणून घेण्यासाठी थेट जातोय इनामदार वाड्यामध्ये आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, शुभम, हा सगळा सोहळा आहे तो वारकऱ्यांनी याची डोळा अनुभवलेला आहे। सकाळपासून वारकरी या देहूनगरीमध्ये दाखल झालेले होते आणि आज दुपारी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान हे पंढरीच्या दिशेने झालेलं आहे। आज पालखी ही मुख्य मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर जवळच्याच इनामदार वाड्यामध्ये मुक्कामी आहे आणि इनामदार वाड्याच्याच परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि हा जो रस्ता आहे तो इनामदार वाड्याकडे जातो आणि तिथं सध्या संत तुकाराम महाराज यांची पालखी विसावलेली आहे। याच्या पुढचं नेमकं आता नियोजन कशा पद्धतीचं असणार आहे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत पालखी सोहळा प्रमुख आहेत। मोठ्या उत्साहामध्ये आज तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे। कसं एकदम वातावरण होतं आणि काय सांगाल? जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या 339व्या पालखीचं प्रस्थान आज दुपारी 2 वाजता मोठ्या थाटामाटात देऊळवाड्यामध्ये पार पडलेलं आहे। पावसाची सुरुवात चांगली झाल्यामुळं बहुसंख्येने भाविक आज देहूनगरीत दाखल झालेले आहेत। माझ्या मागच अन्नदान मंडळाचा कार्यक्रम चालू आहे, तिथेही तुम्ही पाहू शकता की असंख्य प्रमाणात लोक हे आज उत्स्फूर्तपणे पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आलेले आहेत। तशीच वारी ही अखंड पंढरपूर पर्यंत राहील असा विश्वास मी व्यक्त करतो। उद्या नेमकं कसं नियोजन असणार आहे? पालखी किती वाजता सकाळी प्रस्थान करेल? उद्या सकाळी 8:30 वाजता शासकीय महापूजा आपली पालखीची होते। त्यासाठी कलेक्टर येतात, कलेक्टरांच्या हस्ते महापूजा होऊन सकाळी 10 वाजता इनामदार वाड्यातनं पालखी पुढील मुक्कामी आकुर्डीकडे मार्गस्थ होते। तर आपण ऐकलं आहे की उद्या पालखी आहे ती पहाटे प्रस्थान करेल। शासकीय पूजा झाल्यानंतर संत तुकाराम महाराज यांची पालखी ही पुण्याच्या दिशेने रवाना होईल। पण त्याआधी जो आज महत्वाचा दिवस होता, ज्या दिवसाची सर्व वारकरी आतुरतेने वाट पाहत होते, त्या म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान झालेलं आहे आणि मोठं भक्तिमय वातावरण आहे ते सध्या देहूनगरीमध्ये पाहायला मिळते। लाखोंच्या संख्येने वारकरी या देहूनगरीमध्ये दाखल झालेले आहेत। वरुण राजाने दुपारी उपस्थिती लावलेली होती, मात्र त्यानंतर वरुण राजाने देखील वारकऱ्यांना साथ दिलेली आहे आणि संपूर्ण वारकरी आहेत ते सध्या या देहूनगरीमध्ये विसावलेले आहेत। अगदी अमोल, एकंदरीतच देहूनगरीतला हा सगळा आढावा तुम्ही घेतला। रामकृष्ण हरी, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।